की आज 1 वर्ष उलटून गेलं। आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत। फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांबपत्ता लागत नाहीये। पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। कुटुंब आज पूर्ण या संपूर्ण आठवणी विसरू शकत नाही, असं कुठल्याही बापाची आठवण कुठलेही लेख विसरू शकत नाही। पण आता नेमकं समाज आहे, त्याचबरोबर इतर लोक देखील तुम्हाला सहकार्य करतात, त्यांना काय सांगणार असेल आणि न्यायालयाच्या लढ्यामध्ये कुणाकुणा सहकार्य कसं लावलं? या न्यायाच्या लढ्यामध्ये तर आम्हाला पूर्ण समाजाने साथ दिली। मी खरंच त्यांचे आभार मानते, कारण की तुम्ही जी दिलेली आम्हाला साथ आहे तोच त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिलाय। कारण की आमचं कुटुंब, माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्या विना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं। आणि आठवणींना खरंच कोणता दिवस नसतो की मासिक आलं, वर्ष श्राद्ध आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते। कारण की मला दररोज माझे वडील आठवतात की ते असते तर त्यांनी आता काय केलं असतं, ते असते तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं। पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे, सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय? माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या।